मराठा जे बिगर स्पीकर नवी छोडलं कोपरडून पोची राहतात जाऊ द्या. आता विषय काय आहे की 10 वर्ष काकाला घ्या, 10 वर्ष पुतण्याला घ्या, ते बहिणी 10 वर्षांनी तयारी चालू आहे. एकच घरमा सत्ता दे आणि अजून आपण देखो की महाविकास आघाडी चिन्ह दिसना घरमा महायुतीने बी तसाच घरमा मग बाकी ना मर्याद का आपली लायकी नाही आहे. मतदान आपलं झाली त्याचं काय म्हणणं आहे आपला सारखाच बरोबर राहायचं तसे कोरोना होईल ते ऐकून तुम्ही किंवा बिजनेसने म्हणे की बा कोरोना पाटील राहायचं नाही घ्या. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आपली अवकाश फक्त कांदा बटाटा नाही आहे. आपली अवकाश फक्त मतदान देवानी आहे. आपली अवकाश सरपंच बना जास्तीत जास्त पंचायत समिती या टाइमला जर मराठा आमदार निवडून नाही होणार तर पंचायत समितीवर तुम्ही विसरे जाणार म्हणजे तरुण पिढी विसरे जाणार. जिल्हा परिषद नवीन तिकीट कोणलेच भेटणार नाही. मी तुमच्यासाठी शेवटला तो आहे मी पडी गो तर काय होईल शेती आहे डॉक्टर की आहे ते काही जाणार नाही 24 तास डॉक्टर की करतो पण आपलं समाधान नेतृत्व खतम म्हणजे गंभीर म्हणजे युद्ध आहे डायरेक्ट मतदान नाही आहे युद्ध आहे. जगा किंवा मरा करा किंवा मरा एक समाज न अस्तित्व वाकाळा तालुकानं अस्तित्व वाकाळा नाही तर फुकाळा अशी परिस्थिती आहे. तर याच्या गोष्टी आहेत आणि आपण ते जर निवडून तर काय करतो मार्केटले एसी असंच वाटते की हलका माल येत म्हणजे एक त्याचा कार्यकर्ता म्हणे की डॉक्टर डिपॉझिट जमा होते म्हणे मार्केटला इलेक्शन आणि इथलं मतदान पडणं इथलं मॅनेज करते त्याचे विरोधमा पैसा वाटत त्याची काउंटिंग मॅनेज करी मला फुले दुसऱ्या लिमोजे एवढं मॅनेज करी सुद्धा मी पडलो नाही. म्हणजे जसं द्रौपदीनं वस्त्र हरण करायला ठेवले दुशासन वडे 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 त्याला भगवान कृष्ण जसं वस्त्र पुरे राहतात तसं मला एवढं मतदान पुरावं त्यासाठी काउंटिंग संपली गई टाइम संपली गया तरी मी काही तसा काही पडलो नाही. आणि तशीच परिस्थिती आहे. सर्वजण जर एकत्र होणार तर आपण बदल घडे आणि बदल का शेतकरीचं आपण देखो ते पाणीचा प्रश्न आहे. गिरणा नदीची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे. द्रौपदीनं वस्त्र वस्त्र करता केले आणि या जर होणार टाकू तर अजून विषय राहणार पाणी राहणार नाही. गिरणा नदी गोडायमा आधी ठेवायला अडचणी व्हावं लागते मग शेती कसं करणार बागायती कसं करणार मग पाणीचा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आपण प्रत्येक 2 किलोमीटरवर 19 नद्या छोट्या मोठ्या गिरणा नदी सारख्या प्रत्येक नदीवर आपण 2 किलोमीटर बंधारा बांधणार आहे. त्यामुळे पाणी पाणी पातळी लेवल वाढी आणि आपली जशी जुनी बागायती जमीन चालेल तशी शेती चालेल. त्यानंतर 24 तास वीज किंवा दिवसनं शेतकरीसाठी वीज गटी येण्यासाठी आपण सोलरला प्लॅन तयार करतो म्हणजे रातभर जागणी गरज पडणार नाही. मार्केटमध्ये येतो तुम्ही की आपण केळीकट्टीला मुद्दा उचला आधी कोणीच बोंब पडेल नव्हती. आपण तो भाजीपाला मुद्दा उचला आतापर्यंत कोणीच बोंब पडेल नव्हती. आता हे जर खानदानी धंदा आहे राजकारण मला बापचा नुसता न विभाग होता शेती करता करता डॉक्टर होता ते राजकारण विभू पण याची काहीच बोंब पडली नाही. म्हणजे याचं म्हणणं आहे की डॉक्टर की करता करता मार्केटने इलेक्शन लढायला पाहिजे तो निर्णय घ्यायला पाहिजे. तुम्ही जरी इच्छा आहे ना ठीक आहे डॉक्टर आमदारकी बी लढी आमदारकी होईल मग लोकांचं कल्याण करेल याची जर बोंब नाही पडली लांबी बोंब पाडणी पडली बरोबर. तर त्याच पद्धतीनं जर एक पाणीला प्रश्न जाया एक लाईटला प्रश्न जाया आणि जो माल येतो आपला त्यावर त्या फार्मा प्रोड्युसर कंपनी राहते म्हणजे जो माल येणार आहे त्यावर प्रक्रिया उद्योग जसं त्याची गरमा एक कंपनी आहे ती मोठी करी इतकी मोठी करी 10 वर्ष आमदारकी पुढच्या कंपनीवर खर्च करी मलेशिया लोक कंपनी झाली तसे तुम्हाला माहिती आहे का भाजपची कंपनी आहे ती शाखा मलेशिया मागली आहे. तुम्ही आठच यात या मलेशिया लोकांची घ्या. आपण अशा कंपन्या तयार करतो की सर्व शेतकऱ्यांना सभासद राहतील ज्या ज्येष्ठ काका सरकार त्या डायरेक्टर राहतील आणि एखादी वरिष्ठ शेतकरी त्याचा अध्यक्ष राहील. प्रत्येक जिल्हा परिषद गटमा या 5-7 फार्मा प्रोड्युसर कंपन्या राहतील. शेतकरीच मालक आणि शेतकरीच त्यांना चालक देईल म्हणजे आपणच पिकाळणं आपणच विकाणं त्याला फायदा आपणच देणं हे जे रामराज्य जे म्हणतात सपन कधी कधी तुमने सपन पडत होईल म्हणजे कृष्ण जवळ सपनामायचे पण कधी कधी रामचे रामराज्य किंवा शिवाजी महाराजांचे शिवराज्य होतं ते कसं होतं तसं आपले करणे. तर या फार्मा प्रोड्युसर कंपनी म्हणजे काय जसं लिंबू आहे मोसंबी आहे किंवा केळी आहे
येण्यावरच्या प्रक्रिया जर करा. आता जर लिंबूवर आधी लिंबू आपल्या परवडत नाही, आपण लिंबून घालून पिकी लावून परवडत नाही, भाव भेटत नाही, आमकं होत नाही, नमकं होत नाही, मजुरीला परवडत नाही. पण लिंबून असं येण्यावर जर प्रक्रिया करी तर त्यांना साल्ट बी काम आहे, त्यांनी पावडर बी बनत, त्यांना बी बी काम आहे, त्यांना रस बी काम आहे. पावसाळ्यामधला रस उन्हाळ्यामध्ये थोडं वापरावं म्हणजे गच्चीवर थोडंसं काही गरज आहे. थोडंसं जर शेतकरीसाठी करत तर शेतकरीला कोणाकडे कंट्रोल लिसन जावानी गरज नाही. आणि याची काय परिस्थिती घडला की आता एक महिन्यापासून कपाशी येताना बाहेर नाही भेटणार. सभा चालू आहे 500 रुपयावर आणि 600 रुपयावर. एकनी सभा एका दुसऱ्यानी सभा एका दुसऱ्यानी. म्हणजे शेतकरीचं जीवन इथे हराम करता ग मजुरी दिली. आणि 20 तारीख नंतर तुम्हाला कुत्र विचारणार नाही. म्हणजे 5 वर्ष भ्रष्टाचार जमावणं, 1 महिना ते डाव लावणं, तोच पैसा खर्च करणं, पैसा सोडलं सत्ता म्हणजेच पैसा, असं सर्व चालू आहे. तर या गोष्टी थांबासाठी आणि शेतकरीनं उद्धार व्हावासाठी, तालुकांना उद्धार व्हावासाठी जर पीक विमा मिळेल का तुम्हाला? बडेगावनी पाचरांना काय पडेल कोण सांगितलं? पीक विमा किती भेटणार आता हेक्टरी? 5,000 रुपये. 5,000. पाचरांना किती भेटेल? 25,000. आपला हेक्टरी पाचरांना किती भेटणार? 25,000. म्हणजे किती लायकी आपली? तर आपल्याला आपली लायकी सुधारणी होईल तर आपला माझा माणूस आपल्याला निवडून देणार पडेल. ठीक आहे. आणि ज्या 2-4 जण इकडे तिकडे उभा आहेत त्यांना तुम्ही गोंधळ नव्हता. म्हणजे जसं मागल्या वर्षी जर तुम्ही काहीतरी वेगळ्या माणूस मतदान दिलं आणि ते जर मतदान वाया होईल तर तसं वायाला करवलं या ठिकाणी. बरोबर. जसं द्रोणाचार्यांनी विचारलं होतं अर्जुनले तुझे काय दिसलं निशाणा मराठ्यांनी, तर काय म्हणे तो फक्त डोळ्याची राहणार. म्हणजे तो कोबट बी नाही, आंबा बी नाही, ते झाड बी नाही, फक्त डोळ्याची राहणार.